नाशिकच्या जलालपूर गावामध्ये राम मंदिराच्या जीर्णोद्धारावरून भूमिपूजन सोहळ्यावेळी मोठा वाद उफाळून आलाय. महंत भगवानदास गुरु पूर्णदास खाकी हे मंदिराच्या भूमिपूजनासाठी गावात आले असता काही नागरिकांनी या मंदिराच्या कामाला तीव्र विरोध दर्शवलाय. यावेळी ग्रामस्थांकडून महंतांना शिवीगाळ करत गाडीवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. महंत भगवानदास गुरु पूर्णदास खाकी यांनी आपल्या विरोधातील सर्व आरोप फेटाळून लावत मंदिराचं बांधकाम हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा केलाय. तसेच कुंभमेळ्याच्या आधी हे मंदिर पूर्ण करण्याची संकल्पनाही त्यांनी व्यक्त केली आहे. गावातील काही स्वार्थी राजकीय घटकांनी सरपंच नागरिकांना भडकवत असल्याचा आरोपही महंत भगवानदास गुरु पूर्णदास खाकी यांनी केलाय. भगवानदास गुरु पूर्णदास खाकी आणि खाकी आखाडामधला मी 40-50 वर्षापासून राम मंदिराची मी सेवा करत आलेले. आणि त्याच्यामध्ये काही ते आपला मंदिर त्याच्या दुरुस्ती मी 2-3 वेळा केलेली आहे. गावच्या लोकांनी काही करत नव्हते आणि पूजा आरती काय असेल ते खर्च जो काय आहे मी मेहनत करून शेतीमध्ये आणि ते सगळं दैनिक जो खर्च होता मी त्याची व्यवस्था करत होता. आणि त्याच्यानंतर हे मंदिराची झाली 150 वर्षाचं मंदिर झाल्यामुळे ते उत्पन्नपासून त्या मंदिराची जीर्णोद्धारासाठी काही शक्य नव्हता, एवढा पैसा नव्हता. म्हणून मी विचार केलं काहीतरी आपण याची विक्री करून, मंदिराची जागा आहे, जमीन आहे, विक्री करून आता याचं मंदिराचा जीर्णोद्धार आणि नाशिकच्या काही आखाड्याची पडझड झालेली आहे त्याची आपण व्यवस्था करून टाकू. अशा करता ते मी जो सरपंच जो आहे गभाले, भगवान मुरलीधर गभाले, आणि याला विचारलो. तो म्हणे बाबा काय नाही, आता मी ग्राहक पाहतो, विकून टाकू आणि ते मंदिरं बांधून टाकू, असा चर्चा झाला. तर त्याने काय केलं, त्याने ग्राहक पाहिल्यानंतर त्याने काही अल्प किमतीमध्ये जातो होतं. ग्राहक काही बरोबर नव्हते आणि त्यांना मी म्हटलं की आता ही अल्प किमतीमध्ये आपल्याला 2 मंदिराची व्यवस्था होणार नाही, सुधारणा होणार नाही आणि जीर्णोद्धार होणार नाही आहे. म्हणून आता तू काही याच्यामध्ये हे करू नको. मग फिर मी त्यांना विकून दिलं नाही. ते सरपंचाला त्याने काय केलं, गावकरी बसवल्यानंतर आता आमची विचार झाली, तुम्ही कशाला विकता म्हणून. आता तोच विकतो होता, तो बोलला म्हणून ते मी बोललो विकायचं, आणि तोच विकत होता आणि त्याला विकू दिलं नाही म्हणून तिने गावच्या लोकांना चर्चा केला. तर चर्चा केल्यानंतर मी गावच्या लोकांना सांगितलं की तुमच्याकडे जे काही कागदपत्र असेल, तुमच्याकडे काही निशाणी असेल, काही गावाचा असेल, तुम्ही मला द्या 1-2 महिन्यामध्ये आणि मी तुम्हाला हा राजीनामा देऊन टाकेल. आता तिने अशा करता असताना 3 महिन्याचं मुदत दिलं होतं. ते 3 महिन्याचा 3 साल झाला, तिने कागदपत्र काही पैसा पण पाणी देणार नाही अशा ठरल्याप्रमाणे मला ठीक आहे, काही हरकत नाही अशाप्रमाणे त्या अशा व्यवहार झालं. तर त्याने खरेदी केल्यानंतर ते खरेदी करता आणून इथे हजेरी केले. आणि त्याचा अगला दिवस 17 तारखेला ह्याने काय तिथे आपले त्या गट्ट थोडेसे मोजणी करायला, काही दुसऱ्याच्याकडे 9 फूट जागा गेली होती, त्या काढायसाठी मोजणी केल्यानंतर एवढा तर ह्याने ते शेजारीचा जो हे होता नंदू टंपाळे, त्याने काय केलं, गावच्या लोकांना फोन करून बोलून घेतला आणि खूप पोराला गणेशला खूप शिष्याला मारलं आणि शागाळी केलं. अनेक शागाळी करून सरपंच आणि पोलीस पाटील 2 होते, याने खूप त्रास दिले आणि सगळं गावच्या लोकांना गोळा करून, गावाचं काही नव्हता, याने सगळं गावच्या लोकांना पैशाच्या लोभामध्ये याने गावच्या लोकांना भडकावून त्याला ते विक्री करायचं होतं आणि त्या पैसा त्याच्या घराला नेऊन बंगले बांधायचं होतं. ह्या निमित्ताने माझ्या संगतीने दुश्मन केला. नेमकं आज या ठिकाणी जर बघितलं, पोलिसी बंदोबस्त होता,
हे पोलीस बंदोबस्तांना पोलीस लोकांना आम्ही समजून सांगितलं की हे तुमच्या यामध्ये जर ते आपल्याला भूमिपूजन करून मंदिराची आमच्याकडे चावी दिलं तर ते मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही काम सुरू करणार आहे. परंतु त्याने करू दिले नाही. परंतु गाववाले हे खोटं आहे. माझ्या एक रेशन कार्ड एकच आहे आणि हे जो सरपंच आहे, जेव्हा सरपंच पदवी झाल्यापासून याने खोटं नाटक बैराग लावणं आणि आमचे 2 आडनाव लावून याने हे केलेले. आता पवित्र त्याच्यावर आता केस करायला लागला. आता पर्याय काय आता? त्यांनी कायद्याचा भंग केला आहे. त्याने कायद्याचं भंग केलं. सुव्यवस्था बिघडली. न्याय म्हणजे त्यांनी बेकायदे त्यांनी न्याय बिघडलेले आहे. त्याच्यामुळे त्याने बेकायदेशीर केलेले आणि आमच्या काही किंमत केलेली आहे. आता हे जो गावचे लोक आहे ना, हे माझ्या शेतामध्ये प्रत्येक दैनिक हे काम करत होते. यांचे पैसा प्रत्येक वेळावर दिलेले आणि हे आता थोडेसे पैसावाला झाले म्हणून आता हे खूप त्रास द्यायला लागलेले. आता ते यांच्या आखाड्याचे बघा, जसे तुमची नावावर वस्तू आहे, यांच्या नावावर वस्तू आहे, त्यांच्या नावावर असते. परंतु जसे समाज आहे, जसे आम्ही जलालपूर सरपंच आहे, सरपंच म्हटलं तर अनेक प्रकारचा सरपंच राहतो. पण कोणाची मालकीमध्ये म्हणजे इस्टेटमध्ये कोण मालिक नाही आहे. जो ज्याच्या नावावर दिलेले तो मालिक असतो. आणि त्याच्यानंतर आमची जो मंडळाची जो भंडारा होत असतो, तो भंडारामध्ये आमचे सगळं साधू लोक गोळा होते आणि भंडारा करते आणि त्यांना मान तान मिळतं आणि ते आपलं आस्थानावरून निघून जाते. साधू संतांना खोटं त्याच्यामुळे विकले म्हणजे मंदिरासाठी आणि हे विकत होते. अजून मी एक म्हणतो की आम्हाला विकायला अधिकार नाही आहे. वाणीने ते गावाच्या वाणीने 2 एकर जागा दिलेले होते. कोणची वारीला हे नोंद करा. वारीला वाण्याने 2 एकर जमीन दिली होते. त्याने विकून खाली, म्हणजे धार्मिक जमिनी विकून खाले. ते चौकशी करा. आता या संदर्भात आपण नाशिक पोलिसात आता ते बोलावलं तर आम्ही जाणारच ना, भेटणार ना. त्याने यशाचं भानगड हे केलेली. या प्रकरणात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेतली जात असून दोषींवर कारवाई केली जाईल असा इशारा नाशिक ग्रामीणच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी दिली. गावामध्ये एक राम मंदिर आहे पुरातन, जे खाकी आखाड्याचं आहे. खाकी आखाड्याने ती जागा पूर्वी सुरगाण्याच्या राजांनी त्यांना दान केलेली होती. तिथे राम मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. तर काही दिवसापासून त्या राम मंदिरावरून वाद सुरू आहे की राम मंदिर गावाचं आहे की खाकी बाबाचं आहे. खाकी बाबांनी एक आखाड्याची जागा विक्री करून परस्पर फायद्यासाठी ती रक्कम वापरली असं गाववाल्यांचं म्हणणं आहे. तर आज त्याच अर्जावरून चौकशी केली. आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये सर्व कागदपत्र मध्ये की राम मंदिर सार्वजनिक नसून खाजगी आहे आणि खाकी आखाड्याच्या नावाने आहे अशा आम्हाला नोंदी मिळालेल्या आहेत. तर बाबाचं आम्ही राशन कार्ड प्राप्त करून घेतले तहसीलदारांकडून. त्याच्यामध्ये पण बाबा व्यतिरिक्त राशन कार्डवर कोणाचीही नावं उपलब्ध झालेली नाही. त्याच्यामुळे त्याला तो विवाहित आहे की नाही हे आत्तापर्यंत प्रूव्ह झालेलं नाही. आज पोलीस बंदोबस्तामध्ये राम मंदिर बांधण्यासाठी पूजा करण्यासाठी बाबा इथं आलेले आहे. पोलीस बंदोबस्त त्यांनी घेतलेला आहे. परंतु गावकऱ्यांचा सगळ्यांचा विरोध असल्यामुळे सर्व गावाला मी आवाहन केलेलं आहे की तुमचे जे काही ऑब्जेक्शन आहे किंवा जे राम मंदिराबद्दल तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही कायदेशीर मार्गाने कोर्टामध्ये धर्मदाय आयुक्तांकडे मांडा आणि मंदिराचा वाद सोडवा. आता सध्या कुणी कायदा हातामध्ये घेऊ नका. कायदा हातामध्ये घेतला, बाबाला जर मारहाण वगैरे करण्यात आली तर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येईल. दरम्यान याच घटनेचं वृत्तांकन करत असताना एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीवरही एक व्यक्ती धावून गेल्याची माहितीही समोर येते. या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं कोण आहे, याची गावातील तणावाला कोण खतपाणी घालत आहे, याचा तपास आता नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. एकंदरीतच जलालपूर येथील राम मंदिर हे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले. एकीकडे महंत भगवानदास गुरु पूर्णदास हे या मंदिराची मालकी सांगतायत तर दुसरीकडे ग्रामस्थ आता या मंदिरालाच विरोध दर्शवताय. भगवान मुरलीधर गाभाले, मी लोकनियुक्त सरपंच जलालपूर आंबेडकर नगर. नेमकं काय प्रॉब्लेम आहे हा मंदिराचा? विषय असा आहे का आमच्या गावात 20 वर्षापूर्वी एक भोंदूबाबा भगवानदास खाकी म्हणून आणि भगवानदास बैरागी या 2 नावाने आलेला हा भोंदू बाबाने आम्हाला फसवलं. आमच्या पूर्ण गावाची फसवणूक करून आमच्या श्रीराम मंदिराला पेशवेकालीन जी 12 एकर जागा होती देवाच्या दिवाबत्तीसाठी
का त्या जमिनीच्या उत्पन्नातून मंदिराची दिवाबत्ती आणि त्या साधूचा उदरनिर्वाह चालतो, यासाठी ती दान दिलेली जागातून ह्या बाबांनी खोटे कागदपत्र बनवून 20 वर्षात ती जागा नामांकित बिल्डरला, आपल्या नाशिक शहरातल्या बिल्डरला विकून खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे. ते समजतात. आम्ही माननीय कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेब, माननीय प्रांत मॅडम, माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे जाऊन आणि माननीय नाशिक तालुका पोलीस स्टेशन नाईक मॅडम यांना निवेदन दिलं का ह्या बाबांनी आमचा विश्वासघात केला, आम्हाला फसवलं, समस्त गावकऱ्यांनी. आम्ही जवळजवळ 300-400 लोकांचं निवेदन घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आम्हाला ते यांचा जो खाकी आखाडा आहे, त्या खाकी आखाड्याचे महंत इथं आले. त्या महंतांनी ह्या भगवानदासला, आम्ही त्या भगवानदासचे पुरावे दाखल केले का हा संसारिक बाबा आहे, याला बायको पोरं मुलं आहे, त्यांना बैरागी आडनाव दिलेलं आहे. मग त्या बाबांनी त्याची हकलपट्टी केली, त्यांचे जे महंत आहे त्यांनी त्याची हकलपट्टी केली आणि इथे एक दुसरा साधू दिला का देवाची पूजा अर्चा खंडित न हो म्हणून. आम्ही त्याला पण ते सांगितलं आणि त्याच्यानुसार आज प्रशासनाने आम्हाला कोणताही विचारलं न करता, कोणतीही नोटीस न देता आज पोलीस प्रोटेक्शनमध्ये त्या जो चोर आहे, ज्यांनी शासनाची पण दिशाभूल केली कागदपत्रात आणि गावकऱ्यांची पण दिशाभूल करून चोर आहे भोंदू बाबांनी आम्हाला आज पोलीस प्रोटेक्शन त्याला दिलं आणि गावकऱ्यांवर इम्प्रेशन आणायचं आणि मंदिराचा ताबा द्यायचा. मंदिर हे कोणाच्याच मालकीचं नसतं. मंदिर हे सार्वजनिक आहे आणि ते सार्वजनिक मंदिराचा ताबा कसा काय मागू शकतो? त्यांनी काय केलं, ज्या 2013मध्ये एका कारकुनाला हाताशी धरून ज्या ग्रामपंचायतीच्या पट्टीमध्ये त्याचं नाव लावण्याचा प्रयत्न केला, पण तो हाणून पाडला पंचायतीच्या त्या संबंधित त्यावेळेस जे ग्रामसेवक होते त्यांनी. त्याचा आधार घेऊन त्यांनी प्रशासनाला पण हे धरलं का बा मी माझ्या मालकीची जागा, ही त्याच्या मालकीची जागा नाही आहे, तो पुजारी म्हणून आलेला आहे, तो पूजाच करायचा, पुजाऱ्याला जमीन विकायचा अधिकार नाही. शासनाचं परिपत्रक आहे आणि हे क्षेत्र पेसा क्षेत्र आहे. पोलिसांनी पहिलं याला विचारायला लागत होतं पंचायतीला का आम्ही अशा बाबाचा अर्ज आलेला आहे, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं, तुमचं काय म्हणणं आहे? कारण पैसा कायद्याचं उल्लंघन प्रशासनाने पण केलं. या संदर्भात आपण असा पण आरोप आम्ही ज्यावेळेस ते पण एक सांगतो, ह्या बाबाचं आणि जो मेन आखाड्याकडून बाबा आला आहे गुगल बाबा म्हणून, त्याचं दिवाणी न्यायालयात मोठा दावा दाखल केलेला आहे. त्या दाव्याच्या वकिलांनी आमच्याशी संपर्क साधला का ह्या बाबांनी असे त्या मुलांचे आणि रेशन कार्ड देऊन ते दाव्या दाखल केलेले. आम्ही ते दाव्याचे पुरावे पण तिकडं तालुक्याला दिले, त्याच्यावर त्यांनी इन्क्वायरी केली. आता आम्हाला मंदिरातले जे बाबा दिले त्यांनी पण एक रेशन कार्ड आणि जो त्यांचा मुलगा आहे गणेश बैरागी त्याचं जनरल मुक्त्यार पत्र याला बनवून दिलेलं आहे. यांचं परंपरा काय म्हणती का जो गुरु आहे, गुरुची परंपरेनुसार हा त्याचा मुलगा गणेश बैरागी. एकच मागणी आहे, प्रशासनाने जे सार्वजनिक राम मंदिर आहे त्याच्यात कोणताही हे करू नये, जेणेकरून आमच्या गावचं वातावरण बिघडू नये. मी त्या PI मॅडमला पण बोललो, विनंती केली, मॅडम माझ्या गावचं वातावरण बिघडवू नका. जे काय प्रशासन येईल ना त्या प्रशासनाचा निर्णय मी गावकऱ्यांना सांगाल ना, पण तुम्ही असं आदेशित करू नका गावकऱ्यांना का त्याला पूजा करून द्यायची. पूजा तर रोजच चालू, गावकरी पूजा रोज करता का मंदिराची? राम सगळ्यांचाच आहे ना आमचा. तुम्ही ते एका माणसासाठी जर 100 पोलिस घेऊन आले, ही चुकीची गोष्ट आहे. मग तुम्ही आम्हाला चोर समजू राहिले का? त्या माणसाने कागदोपत्री 4.5 कोटी रुपयाची प्रॉपर्टी विकून टाकली. तो म्हणतो मंदिर बांधायचं. अहो मंदिर आम्ही मागच्याच वर्षी बांधणार होतो, त्यांनी जमीन विकण्यासाठी आम्हाला विरोध केला का नका मला मंदिर बांधून द्यायचं नाही. जर तुमच्या बाजूला त्याच्यात माननीय आमदार अनिल परब साहेब यांनी लक्षवेधी मांडलेली आहे. त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आम्ही ज्या पोलिसांनी जी ग्रामसभा द्यायला लावली त्या ग्रामसभेला उपस्थित नाही राहिली. त्या दिवशी मग आम्ही आता ग्रामसभा कॅन्सल करता येत नाही. मग त्या दिवशी आम्हाला प्रशासनाने पण सांगितलं का ती जी जागा आहे, जे नाशिक तालुक्याचं देवस्थानांचं रजिस्टर आहे, त्या रजिस्टरमध्ये ती जागा त्या देवस्थान म्हणून ती आहे आणि ते कळतं आहे. त्यांनी आम्हाला त्याचे पुरावे पण दिले, त्याचा अहवाल शासनाला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, जर कागदपत्र असताना प्रशासन ह्या भोंदू बाबाचं का बरं पाठीराखण करते हे आम्हाला विचारायचं आहे. तो संसारिक आहे, त्याच्या मुलींनी 2 लग्न केले, त्याच्या मुलांनी 2 लग्न केले, त्यांचा आत्ता सध्या त्या शेतीत त्यांना थांबवलेलं आहे. आम्ही प्रशासनाला सगळं सहकार्य केलं तरी प्रशासनाने आमचं आत्ता काहीच ऐकून घेऊन नाही राहिले. त्या भोंदू बाबाचीच बाजू लावून धरले. आता त्या भोंदू बाबांनी 2-3 ते जे आपले त्याच्या याच्या खालचे ते सत्यनारायण पूजा करता आपली
पूजा करतात ते घेऊन आलाय आणि म्हणतोय आता त्याच्या उपर आमची 2 मिटिंगा झाल्या खाकी आखाड्याच्या. त्यांचे महंत जवळजवळ खूप श्रीमंत आले, महंत आले, त्यांचे जे मेन बाबा आहे ते पण आले. त्यांनी सांगितलं का तुमची जागा आहे, आम्ही फक्त पुजारी देऊ शकतो मंदिराची पूजा अर्चा करायला. त्यांनी लालदास महाराजांना इथला पूजाचा अधिकार दिला. आम्हाला वाटलं ठीक आहे पूजा तर बंद नाही झाली पाहिजे ना, पूजा आत्ताही पण बंद नाही. पण ह्या भगवानदास खाकी उर्फ बैरागीने आम्हाला पूर्ण फसवलेला, आमचा विश्वासघात केलेला आहे. त्याच्यावर कडक शिक्षा झाली पाहिजे. याच्यामध्ये असा स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक.